सोलापूर स्वरांजली चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आज आपण प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सरांना आमंत्रित केलेलं आहे. चंडक महाविद्यालयात चंडक पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केले. सर नमस्कार. स्वरांजली चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपलं पहिल्यांदा स्वागत. सर आपलं नेमकं सुरुवातीला मी असा प्रश्न विचारतो की आपलं शैक्षणिक जे कार्यकाल आहे, जे आपण 10वी असेल 12वी असेल किंवा आपण प्राध्यापक म्हणून ज्या वेळेला आपण पदभार घेतला त्यावेळेचा कार्यकाल आपला कसा आहे आणि कुठल्या पद्धतीने आपण शैक्षणिक काम पूर्ण केलं? 1980 मध्ये माझं 12वी शिक्षण पूर्ण झालं नायन कॉलेजमध्ये. त्या काळामध्ये मला इंजिनिअरिंग व्हायची फार इच्छा होती आणि इंजिनिअरिंगचे कॉलेज महाराष्ट्रामध्ये म्हणजे सरकारी कॉलेज असल्या कारण फक्त कराड आणि सांगली ह्या 2 ठिकाणीच कॉलेजला प्रवेश मिळेल, बाकी ठिकाणी तर अवघडच आहे. आणि तिथे ॲडमिशन घेण्यासाठी टक्केवारीचं फार रसिक होतं. मला त्यावेळी 87% मार्क्स पडले होते ग्रुपमध्ये आणि तिथं ॲडमिशन घेण्यासाठी मला 0.5% तिथलं ॲडमिशन सीट मला मिळालं नाही. मग 1 महिनाभर मला फार मानसिक त्रास झाला तेव्हा, कारण माझी इच्छा होती इंजिनिअरिंग घेण्यासाठी. मग त्या पिरियडमध्येच विजापूरमध्ये प्रायव्हेट कॉलेज सुरू झाले, BLDF विषय. मग मी आग्रह त्यांना वडिलांना तर मला इंजिनिअरिंग व्हायचं आहे. मग तेव्हा वडिलांनी मला आणि त्यांच्याबरोबर त्याचे मित्र भंडारी म्हणून होते, त्यांना घेऊन विजापूरला गेलो. आणि नवीन कॉलेज असल्या कारण तिथं कर्नाटकमध्ये डोनेशन्स पद्धत होती. तेव्हा डोनेशन 2000 रुपये तरी माहिती. 2000 डोनेशन घेऊन मी मेकॅनिकलचा प्रवेश तिथे घेतला आणि फी किती 1200 रुपये होते. मग 4 वर्षामध्ये तिथं हॉस्टेलला राहायची व्यवस्था आणि फी असं पूर्ण करून 20,000 खर्च आला. डिग्री पूर्ण करून 1984 मध्ये मी डिग्री पास होऊन सोलापूर आल्यानंतर आता नोकरी करायचं म्हणजे मी पुण्याला एक ॲड होतं क्युमेंट्सकडून. आता ते इलेक्ट्रिक कंपनी फार मोठी कंपनी आहे. तिथं इंटरव्ह्यू आला आणि तिथं मला ग्रुप डिस्कशनमध्ये सिलेक्शन पण झालं होतं. पण इथलं परिस्थिती कशी होती तेव्हा सोलापूरमध्ये आपलं मुलगा कक्षाला परवा जायचं, ते इथं राहू दे आणि इथलं बघू. पण लक्ष्मी विष्णूमध्ये मला ऑफर आल्यानंतर मी तिथून आलेलो. लक्ष्मी विष्णूमध्ये 1 वर्ष काम केलं. तेव्हा लेक्चररची जॉब नवीन डिप्लोमा कॉलेज SS पॉलिटेक्निकचं, ते आपण ते चंडक पॉलिटेक्निक म्हणतो, तिथं वेकेन्सीचं असं जाहिरात आहे म्हणून माझ्या वडिलांना राचेटी वकीलने सांगितलं. मुंबई युनिव्हर्सिटीवर राचेटी वकील फेमस वकील होते. राचेटी वकिलांना वलसंकर डॉक्टर आहेत, जुले वलसंकर, आता डॉक्टर वलसंकरचे वडील किंवा आपला वलसंकरचे म्हणजे वडीलच होते. त्यांचं निरोप मी तिथं इंटरव्ह्यू गेलो आणि औरंगाबादकर प्रिन्सिपल होते. ते मला सिलेक्शन केलं आणि 1200 रुपये पगारवरती तिथं मी इंजिनिअरिंग म्हणून सुरुवात केली. आता त्या इथं लेक्चर आणि प्रत्येक सिनियर लेक्चर हे आता मी विभाग प्रमुख आहे मेकॅनिकलचं आणि माझं जवळजवळ 33 इयर्स तिथं पूर्ण झालेलं आहे सर्व्हिस. 33 इयर्स अनुभव फार मोठा आहे आणि पुढच्या वर्षी मी रिटायर्ड पण होणार आहे. म्हणजे तुम्ही जिथं सुरुवात केली तिथून तुम्ही तिथं रिटायर्ड पण घेणार आहे. पण आपण मेकॅनिक जे क्षेत्रात जे निवड केलं आणि मेकॅनिक क्षेत्रात आपण प्राध्यापक म्हणून काम करतोय, या 33 वर्षात तुम्हाला असं काय नेमकं विद्यार्थी सापडलं का की जेणेकरून मी या विद्यार्थ्याला शिकवल्यानंतर माझं नाव मी जे ध्येय घेतलं ते पूर्ण झालं? तसं बरेच विद्यार्थी आहेत. आता पहिल्या बॅचची विद्यार्थी तर इतकं मोठी गॅरेज काढला त्यांनी 4 व्हीलरची आणि तो आता करोडपती आहे. हे बिझनेस लेवलचा तो म्हणजे तो स्किल वापरून त्यांनी 4 व्हीलर स्किल वापरून स्वतःचा बिझनेस केला. दुसरं एक आहे पुण्याला आपलं स्वतःचं फॅक्टरी चालू केलं. तिसरा एक विद्यार्थी असा आहे की तो अमेरिकेत सेटल झाला आणि तिथला मोठी कंपनीमध्ये आता कोटी रुपयाचा पगारावर आहे. असे बरेच उदाहरण आहेत. ते आपल्याला समाधान देतो. त्यांच्याकडनं जे मेसेज आला आपल्याला तो मनाला काय स्पर्श केल्यासारखं होतो आणि शिक्षक पेशामध्ये काम करून त्याच्यापेक्षा सॅटिस्फॅक्शन दुसरं काही नाही आहे. आणि हे ग्रॅटिट्यूड म्हणतो, कृतज्ञता म्हणतो. शिक्षक पेशाला हा फार मोठा सन्मान आहे. आता तुम्ही म्हणताय की जे विद्यार्थी त्यांचा फोन आला तर आपल्याला जे आनंद मिळते
आताचे जे विद्यार्थी आताचे जो गेल्या 2 वर्षाचा कालखंड बघितलं तर कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांना पाहता येईना. म्हणजे जवळपास जाऊ शकते विद्यार्थी पण त्यांना शिक्षणासाठी सरकारकडून काही बंधन असल्यामुळे त्यांना येता येत नाही. गेल्या वर्षी तर आपण ऑनलाईन पद्धतीनंच शैक्षणिक पद्धत राबवले, ऑनलाईन पद्धतीनंच परीक्षा दिले, ऑनलाईन पद्धतीने त्यांना पास पण झाले. पण त्या पासचं त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर जे व्हायला पाहिजे समक्ष जे असतं विद्यार्थ्यांना शिकवणं त्यातून जे आकलन होतंय ते आत्ताच्या ऑनलाईन पद्धतीमुळे होत आहे का? आता कसं झालं आहे, महामारी कोविड-19 हा 19 पासून सुरू झालेला आहे. हा कोविड सगळ्या क्षेत्रावर परिणाम झालेला आहे, विशेष करून शैक्षणिक क्षेत्र. का म्हणतो शैक्षणिक क्षेत्र? शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजसेवक असं 4 घटक एकत्र आल्यानंतर हा विद्यार्थी तयार होतो कुठेतरी. पण काय झालं, कोविडमध्ये सगळे एका घरात बांधून घेतलं सगळं. वडील कामावर जाणार होतो, तो कामावर जाणार नाही. आई घरात काम करणार आहे, तो नेहमीची सवय असणार आहे. मुलगा शाळा जाणार, तो पण बंदिस्त झाला. आणि दुसरं काय, समाज घटकचे संपर्क राहायचं तर पूर्ण म्हणजे बाहेर जाऊन वातावरण फिरत होतो, हिरवार परिस्थितीत राहत होतो. काय तर फुटबॉल किंवा मॅच जे असेल, क्रिकेट असेल, माझा जाऊन तिथे जात होतो. हा सगळे बंधनात पडल्यानंतर काय ते एक मानसिक ताण पूर्ण कुटुंबावरती आणि एक आर्थिक ताण आणि भावनिक असं सगळ्या गोष्टींना मिक्सअप झालेले आहेत. आम्ही शिक्षक म्हणून काय करतो, शिक्षक म्हणून सरकार सांगितलं ऑनलाईन तुम्ही लेक्चर घ्या. आता ऑनलाईन लेक्चर घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो, पण तो मुलाचं तिथं तो रिस्पॉन्स किती आहे, तो ऐकतो का नाही हे आम्हाला क्लिअर अजून समजत नाही. तर क्लासपासून क्लासवर आपण अटेन्शन बघतो. क्लासमध्ये कसं डस्टर घेतला, चॉक घेतला, आपण तयारी गेलो आणि मुलांना इथं विचारलेला प्रश्न समोर उत्तर देतो आणि तो कुठं काय समजा ते मोबाईल खिशात असलं की लक्ष येतो स्माइल म्हणून उचलून त्याला सांगतो, ते ठेव खाली ठेव आणि उत्तर विचारत असतो. हे कसं लाईव्ह ॲक्टिव्हिटी होतं. आपण म्हणतो ऑनलाईन, पण ऑनलाईनमध्ये काय मी एक खोलीत बसलो, विद्यार्थी सगळे दुसऱ्याचं कोणी कुठं बसलेले आहेत, किती पर्सेंटेज शिक्षण होत आहे याचं सॅटिस्फॅक्शन मलाही नाही आहे आणि विद्यार्थ्यांना नाही आहे, पालकांना नाही आहे, समाजाला नाही. म्हणून असं काय झालं, सगळ्यांचे व्ह्यू प्रत्येकाचे व्ह्यू सेपरेट बनलेले आणि कोण काय बोलतो कोणाच ताळमेळ राहिलेले. आता आणि एज्युकेशन पूर्ण कोलॅप्स झालेले. पहिलं कसं व्हायचं की विद्यार्थी मोबाईल आणला तर वर्गात त्याला मोबाईल बंद करतात. आता उलटच झालं, कारण तुम्ही स्वतः म्हणाला की ऑनलाईन मध्ये बस म्हणून विद्यार्थ्यांची मनस्थिती पण तिथं झाली. नाही आता बरोबर आहे. आता ऑनलाईन शिक्षण म्हणजे नेटवर्क पाहिजे, मोबाईल पाहिजे, मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईल पाहिजे आणि पालकांकडे ते मोबाईल घ्यायची क्षमता पाहिजे. आणि समजा आमचा विद्यार्थी ग्रामीणला असतो, ग्रामीणला रेंज देत नाही, काहीतरी शेताकडे जाऊन काहीतरी शेतावर काम करणारा विद्यार्थी पण आहे, सर परीक्षा घ्यायचं पण ऑनलाईन नेटवर्क नाही आहे. मग ऑनलाईन आम्ही एक्झाम घेताना बोर्डमध्ये तुम्ही कंपल्सरी एक्झाम घ्यायला पाहिजे. मग त्याला म्हटलं तू शेवटी फोनवरती मोबाईल एक्झाम घ्या. शेवटी तिथपर्यंत आले. मग शेवटी आता पोला ऍक्च्युली बनतो काय माहित नाही आपल्याला, शेवटी आम्ही फोनवर देखील त्याचे एक्झाम घेतले. सर आता मला काय विचारायचं की आता कोविडमुळे आता ऑनलाईन सिस्टम सुरू झाली, सगळ्यांचे शैक्षणिक अभ्यासक्रम आता सध्या सुरूच आहे. पण याचा अभ्यासक्रमानंतर जे आता भविष्यातलं जे हे पिढी जे ज्यावेळेला बाजारात जाईल किंवा ज्यावेळेला आपला मूळ क्षेत्राशी ज्यावेळेला जातील त्यावेळेला केलेल्या अभ्यासाचं त्यांना फळ मिळणार आहे? नाही असं पण फळ मिळणार असं म्हणता येणार नाही. त्यांना तयार करून घ्यावं लागेल आपल्याला. आता तो कुठं क्षेत्रात जाणार, हा 10वी नंतर समजा 11वी जाणार. 11वीमध्ये आता तुम्हाला बेसिक 9वी 10वीचं जे बेसिक आहे त्यांना परत एकदा घ्यावं लागेल. 1-2 महिने क्लासेस तुम्हाला तिथे ऑनलाईन, आता ऑनलाईन बंद झाल्यानंतर घ्यावं लागेल. समजा आता ऑनलाईन असेल तर अडचणच आहे, पण बेसिक जे कन्सेप्ट आहेत सायन्सची किंवा इतिहास असेल, कॉमर्स असेल, ज्या फील्डचं बेसिक नॉलेज आहे तिथे 1 महिने तो बेसिक नॉलेज पूर्ण त्याने घेतल्याशिवाय पुढे जात आहे. आता हा बेसिक नसलं तर त्याला आवडच आहे. अजून एक सर असं आहे की उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आता नुकतंच एक काल स्टेटमेंट दिलं की त्याने येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तंत्र शिक्षण असतील किंवा अन्य जे महाविद्यालय असतील ते सुरू करण्याच्या मनस्थितीत आहे. आता सुरू होण्याच्या मनस्थितीत असताना विद्यार्थी तशा पद्धतीने त्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला प्रोत्साहन देतील का? किंवा आता पालकांना 2 वर्ष झाले सवय झाली, पैसे नाहीत काय तर कारण सांगून आपण हे पण पुढे ढकलू. कारण मागच्या वेळेला जेव्हा सर्वे केले त्यावेळेला 80 ते 90% लोकांनी अभ्यासक्रम घरातच राहू दे, ऑनलाईनच करा असं म्हणत होते, कारण पैसे वाचतील.
अशी त्यांची पॉलिसी आहे. आता तुम्हाला काय वाटतं की जेणेकरून उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी जे आता पुढचं ऑक्टोबर महिन्यात चालू करणार आहेत अभ्यासक्रम ते तातडीने घ्यावं का अजून त्याला वेळ घालावा? नाही, टेक्निकल हायर एज्युकेशन कसं आहे माहिती का, तिथं प्रॅक्टिकल 50% असतो. त्यांचं मंत्रीचं म्हणणं बरोबरच आहे. मंत्रीचं म्हणणं काय, फक्त एक 15 का महिन्याचाच कालावधी दिला तरी 15 ऑक्टोबर सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर चालू करायचं एक ठराविक पिरियड दिला. त्या ठराविक पिरियडमध्ये आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड जे क्लासेस आहेत ते पूर्ण करावं. टेक्निकल प्रॅक्टिकल ओरिएंटेड मशीनवरती काम करायचं असेल किंवा तुम्ही लॅबमध्ये जाऊन टेस्टिंग करायचं असेल, मेडिकलला मेडिकलचे टेस्टिंग असेल, हे पूर्ण केलं ना तुम्हाला नंतर पुढे ऑनलाईन क्लासेस घेता येईल. पण हायर एज्युकेशनला प्रॅक्टिकल हा इम्पॉर्टंट आहे. आता डॉक्टर झालाय, या कोविडला डॉक्टर MBBS पास झाला, त्याला प्रॅक्टिकल काहीच केलं नाही, सर्जरीचं माहित नाही, पण तो डॉक्टर झाला पुढे सर्जरी कसं करणार तरी. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी बेसिक जे पाहिजे आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज, त्यासाठी मंत्रीचं म्हटलेलं बरोबर आहे. मग त्या उद्देशाने ते बघायला पाहिजे. तर पुढचं भविष्यात पण आता जर सुरू झालं, कोविडच्या पार्श्वभूमी अजून पण आहे, जर सुरू झालं तर परत आपले विद्यार्थी त्या पद्धतीने येतील आणि आपला अभ्यासक्रम पूर्ण करतील अशी इच्छा म्हणजे विद्यार्थ्यांची मनस्थिती आहे का? नाही, आमची इच्छा आहे विद्यार्थी यायला पाहिजे, पण परिस्थिती बघितलं तर काय होत त्यांना सवय झालेली आता घरी बसून मोबाईल बघून सवय झालेली. ते काय म्हणतात कॉलेजला काय घरी बसून येऊ, मग ते 50% येतील, 50% येत नसेल मग सुरुवातीला काय करायचं 50% प्रेझेंट आहे क्लासमध्ये, 50% ऑनलाईन, असं सुरू करून ते थोडं थोडं आपण जसं परिस्थिती बदलेल तसं टाइम चेंज येईल तसं आपण निर्णय बदलत जातो. तर आपण नेमकं आता शैक्षणिक संदर्भात आपण आहात, या शैक्षणिक संदर्भात असलेल्या अजून एक संस्था आहे की जे सोलापुरातलं मोठी संस्था आहे, पद्मशाली शिक्षण संस्था. या संस्थेत आपण गेल्या 2 वर्षापूर्वी आपण उपाध्यक्ष म्हणून निवडून आला. या उपाध्यक्षपद आलं आणि कोरोना लागलाय आणि लागल्या तुम्हाला जे 2 वर्षाचा कालावधी होतं ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काहीच नेमकं जे मनातल्या इच्छा असतील ते साकार करता झालं. नेमकं आता तुम्ही उपाध्यक्ष अजूनही आहात, यापुढे पण राहणार आहे. या कालखंडात आपण कुठला नेमका उपक्रम राबवणार आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं होईल? खरं माझ्या क्षेत्रात एज्युकेशनल आहे, शैक्षणिकमध्ये मी कार्यरत अनुभव आहे. तो अनुभव घेऊन मी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश केलेला आहे. यापूर्वी मी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे, मला तो अनुभव आहे. पण आत्ता ज्या परिस्थितीमध्ये टेक्निकल एज्युकेशन आणि हायर एज्युकेशनचे बदल चाललेले आहे तो इम्प्लिमेंट करता येईल का, एक माझा एक डोक्यात तो एक प्रश्न आहे. पण बेसिक आता टीचिंग लर्निंग प्रोसेस जे म्हणतो, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ह्यामध्ये सांगड आहे. आता नवीन टेक्निकल प्रोसेस आहे. पूर्वी कसं शिक्षकावरती जास्त आपण स्ट्रेस देत होतो, शिक्षक काय शिकवलं काय आणि आपण बोलतो. आता विद्यार्थ्यांच्या फीडबॅकवरती जास्त आहे. विद्यार्थ्याने काय शिकलं ते, विद्यार्थ्यांना टीचरची व्ह्यू काय आहे आणि विद्यार्थ्यांना किती समजलं हा फीडबॅक याच्या पद्धतीने सुरू झालेला आहे. आता मी उपाध्यक्ष झालं की कोविड आलं, मग मी काय केलं सुरुवातीला ऑनलाईन एज्युकेशन घेण्यासाठी आमच्या शिक्षक तयार आहेत का नाही हे बघण्यासाठी मी प्रयत्न केला. कुचने स्कूल तिथं 2 दिवसाचं मी ऑनलाईन शिबिर एज्युकेशन हे घेतलेलं आहे. म्हणजे ऑनलाईन म्हणजे काय, आता गुगलवर घेता येईल, आपल्याला झूमवर घेता येईल. मायक्रो टीम म्हणून एक आहे, मायक्रो टीम जिल्हा परिषद शिक्षकांसाठी एक नवीन टीम तयार केली. मायक्रो टीम वरती त्यांना ट्रेनिंग म्हणजे इरावती सर आहेत, इरावती सर आहेत, त्यांना बोलवून सगळं शिक्षकांना बोलवून ऑनलाईन ॲप कसं डाउनलोड करायचं, म्हणजे कसं त्यांना शिक्षक काय माहीतच नव्हतं. बरोबर. ते डाउनलोड कसं करायचं, ते डिसिजन करायला पाहिजे, किती विद्यार्थ्यांना लोड देता येईल आणि आपण व्हिडिओ कसं तयार करायचं आणि आपण आता स्लाइड्स कसं तयार करायचं हे सगळी तयारी पाहिजे. आता कसं आहे ऑनलाईन म्हणजे तुम्हाला एक लेक्चर द्यायचं मग 2 तास तयारी पाहिजे. बरोबर. क्लासमध्ये कसं डस्टर घेतला गेला लिहिलं संपला विषय, पण इथं डस्टर नाही काय नाही आहे. तुम्हाला शिकवताना थोडं स्लाइड दिसला पाहिजे, म्हणजे तुम्हाला पॉवर पॉईंटवर जाऊन सगळे स्लाइड्स तयार करावं लागेल. तुम्ही काय शिकवणार आहे ते विद्यार्थी पुढे आणावं लागेल आणि तो विद्यार्थी ऐकला तर समजला नाही विचारून घ्यायला पाहिजे. आणि त्यामध्ये सिस्टममध्ये ॲबसेंट प्रेझेंटचे पण एक कंडिशन आहे आणि व्हॉइस लॉकिंग पण आहे. हे सगळे सिस्टम त्यांना 2 दिवस मी समजून प्रयत्न केला. म्हणजे सुरुवातीला बेसिक जे आहे ते नॉलेज यायला पाहिजे, कारण शिक्षक सगळे शासकीय त्यांना काही माहीत नव्हतं. म्हणजे त्याला मला फुल सपोर्ट मिळाला उद्धव सरांना. त्या मी कोचिंग स्कूलला मी तिथे 2 दिवसात कॅम्प घेतला आणि तो कॅम्प सक्सेस झाला आणि तिथून प्रत्येका शिक्षकाला तिथं सांगण्यात आलं आणि तोपर्यंत सगळे शिक्षक देखील तयार झाले आणि क्लासेस तर रेग्युलर चालू आहे.
आणि विद्यार्थ्याचा फीडबॅक पण मी घेतला परवा आणि फीडबॅक पण आता परत हे 10वी रिझल्ट झाले परवा रिझल्ट झाला मी सगळे मुख्याध्यापक बोलून तुमच्या विद्यार्थी जे फर्स्ट सेकंड थर्ड प्रत्येक क्लासला आलेले आहेत त्याचे मला फीडबॅक पाहिजे. फीडबॅक म्हणजे शिक्षक पूर्ण सिलेबस घेतला का नाही, शिक्षकांचं ऑनलाईन टीचिंग तुम्हाला समजतं का नाही, ऑनलाईन टीचिंग मध्ये तुम्हाला का व्यथा आला का, तुम्हाला अडचण वाटली का, काय सुधारणा पाहिजे का, बरोबर आहे. आणि तुम्हाला ह्या फील्डमध्ये काम करताना तुमचं काय अजून सूचना आहे का, संस्थेबद्दल तुम्हाला काय सुधारण्यासाठी तुमच्या काय सूचना आहे का, असे 5 मुद्दे लिहून घेतले ना आणि यावरती फीडबॅक घ्यायला सांगितलं. सर आता जर नवीन म्हणजे 10वी तुम्ही म्हणलं आता 10वीचा अभ्यासक्रमावर घेतल्या विद्यार्थ्यांनी 10वीचे विद्यार्थी पास पण झाले जवळजवळ 99.97% पर्यंत या वर्षी रिझल्ट लागले. दरवर्षी 94-93% लागायचं. त्यांना त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक नवीन अभ्यासक्रम ज्यावेळेला 11वीचा प्रवेश घ्यायचं त्यावेळेला त्यांना प्रवेश मिळायचा नाही. आता तर 99.97% पास झाले. त्यांना या पुढच्या कालावधीत सगळ्यांना म्हणजे प्रवेश मिळू शकेल. नाही, प्रवेश तर सगळ्यांना मिळणारच आहे. बरं, गव्हर्नमेंट कधी असं कुठलं मुलांना प्रवेश मिळणार असं होते कारण संख्या वर्ग वाढ करून प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करतो. पण विद्यार्थी प्रवेश घेताना कुठला घ्यायला पाहिजे, माझी तयारी कसं पाहिजे आणि आलेल्या विद्यार्थ्यांना बेसिक मी काय म्हणतो बेसिक शिकवणी द्या 1 महिन्यावर कोर्स 10वीचा कारण तो ऑनलाईन पास आलेला आहे. त्याची तयारी कसं घ्यायला पाहिजे हे 11वीचं का सीईटी पण परीक्षाचा तयार सीईटी परीक्षा तर होणार आहे. तो डेट फिक्स झाला की 21 तारखेला सीईटी परीक्षा. ते सीईटी परीक्षा माध्यमातून विद्यार्थी लेवल किती आहे आणि त्या क्वालिटीवरनं IQ म्हणतो IQ, EQ आणि SK हे 3 स्किलवरनं विद्यार्थ्यांचं स्क्रीनिंग करता येईल. स्क्रीनिंगवर विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल. आता 10वीचे विद्यार्थी जे पास झाले असतील तुम्ही तर मेकॅनिक विभागाचे विभाग प्रमुख आहात. बाकीचे अन्य क्षेत्र आहेत IT असतील किंवा इंजिनियर असतील बाकीचे क्षेत्र मोठमोठे क्षेत्र डिप्लोमा असेल विद्यार्थी नेमकं ज्या वेळेला आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे की आता 10वीच्या नंतर पुढील शैक्षणिक वर्ष हे त्यांना माहीत नसतं नेमकं कुठल्या क्षेत्रात जावं आणि कुठला प्रगती करावं कुठल्या क्षेत्राशी आपण जवळीक करावं हे त्यांना माहीतच नसते. दुसऱ्याने सांगितल्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो नंतर ते पसतात. असं न होता तुम्ही प्राध्यापक म्हणून जवळ 33 वर्ष तुम्ही सेवा बजावलेली आहे. विद्यार्थ्यांना एक छोटंसं मार्गदर्शन असं करू शकता की जेणेकरून विद्यार्थ्यांचं एक शैक्षणिक वर्ष गेल्यानंतर पुढच्या वर्षी तुम्ही या क्षेत्राशी तुम्ही जुळवा. आता 10वी पर्यंत जो विद्यार्थी पास झाला असेल त्याचे इनर बिल्ट क्वालिटी असतात स्वतःच्या क्वालिटी म्हणून किंवा त्याचं वेल बिल्ट क्वालिटी किंवा देणगी म्हणा ह्याच्याकडे आपण केंद्रित करायला पाहिजे. शेवटी पालकच केंद्रित करायला पाहिजे. समजा विद्यार्थी खेळाडू असेल त्याचं लहानपणापासून त्याला आवड आहे क्रिकेटची म्हणजे जसं क्रिकेटची आवड असेल तर क्रिकेटकडे पाठवा आपण म्हणतो पण आता एज्युकेशन पाहिजेच त्याला. जसं स्किल कसं ना काही विद्यार्थी कसं इतकं स्किल असतात घरामध्ये फॅन बंद पडला मग तो बॅग काय करतो ओपन करतो फिट करतो आणि चालू करतो. पूर्वी रेडिओ असायचं घरी रेडिओ बंद पडलं काय करतो आम्ही रेडिओ ओपन करून काय झालं वायर जवळून चालू करत म्हणजे हे स्किल झालं. जर असं विद्यार्थी असेल त्याला इंजिनिअरिंग टेक्निककडे ओढ आहे हे लक्ष घ्यायला पाहिजे. दुसरं एक पेंटिंगचं असेल किंवा गाणं म्हणायचं असेल किंवा भाषेवरती त्याला जास्त फोकस असेल तो आर्ट्स किंवा आर्ट्सकडे जाण्याचं काय कल त्याचं आहे त्याच्या लक्षात घ्यायला पाहिजे. मग तो इन्स्पेक्टर ड्युटीमध्ये होईल आर्ट्समध्ये गेल्यानंतर तो इन्स्पेक्टर पण होईल किंवा त्याला टीचर होईल एज्युकेशनमध्ये किंवा मीडियामध्ये येईल. आता सोशल आता आपण काय मीडिया क्षेत्र फार झालेलं आहे. कम्युनिकेशन मीडिया आहे कला क्षेत्र आहे कम्युनिकेशन मीडिया आहे याच्यामध्ये पण जाऊ शकेल. आर्ट्स पण आहे आता सिनी फील्ड पण आहे टॅलेंट तिथं पण द्यायला हे स्किल झालं. दुसरे क्षेत्र आहे कॉमर्सची म्हणजे घरातला आपण मला पाठवलो भाजी घेऊन या आणि तो विषय करून आणून दिला व्यवस्थित पट करून म्हणजे याच्याकडे गणितची आणि व्यवहाराची सांगड आहे किंवा घरामध्ये लिहिताना अकाउंट्स लिहिलं व्यवस्थित किंवा लहानपणी मॅथ्स फार इंटरेस्ट आहे किंवा त्या बिझनेसची ज्याला आवड दिसतो जो बचत करतो मग ह्याला कॉमर्सकडे जायचं येतं ते असं आपण थोडक्यात सपोर्ट करते. पण शेवटी काय पालकचं दृष्टिकोन काय असणार आहे मला मोठा डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे स्वप्न असतात. स्वप्नामध्ये ते मुलांना देखील त्या दिशेने वाहून जातात. दुसरा अजून एक प्रश्न असा आहे सर या संदर्भात आहे की आपली एक अशी कल्पना मी ऐकलं आहे की जे सोलापुरातले विद्यार्थी असतील जे मेकॅनिक शिकलेले असतील किंवा अन्य IT क्षेत्र शिकलेले असतील एक 5-50 विद्यार्थी जर एकत्र आले तर त्यांच्यातलं काहीतरी एकीकरण झालं
तर मोठ्या संस्था पण त्यांना मदतीला येतात. हम्म. कारण सोलापूरसारख्या क्षेत्रात आता कुठलंही औद्योगिक क्षेत्र नाही, कुठलाही मोठा उद्योगधंदा नाही, IT क्षेत्र तर नावालाच नाही. सगळे विद्यार्थी शिक्षण घेतात, पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणी वास्तव्यास जातात. तिथे गेले की सोलापूरचे सगळं नाळ धुळे संपलेलं असते. पण पालकांना त्यांना सोडायची इच्छा नसते, पण नाईलाजानं त्यांनी पण गप्प असते. विद्यार्थी आपल्या सोलापुरात राहून तो सोलापूरसाठी आणि स्वतःच्या आजूबाजूच्या आपल्या परिसरासाठी काय तर करू शकतो. यासाठी आपल्याकडे एक प्लॅन आहे का, की जेणेकरून त्यांना आपण सांगू शकतो की असं तुम्ही केलं तर सोलापूरचं तुमचं इथलं इंटरनल पण काम होईल आणि तुमचं प्रगती पण होईल. सोलापूरचं पूर्वचं परिस्थिती बघितलं तर तिथं कामगार वसाहत आपण म्हणतो. बीडी कामगार, एंट्रोमा कामगार, आता बांधकाम क्षेत्रात कामगार. ह्या कामगारासाठी माझे आमदार नरसाहेब आडमानी घरकुलची योजना आणि त्यांना राहायची घरची व्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर फार व्यवस्था केलेली आहे. त्याच विद्यार्थी म्हणजे आपण कामगार म्हणतो, आता कामगार राहिले नाही, त्यांचं मुलं पिढी नेक्स्ट जनरेशन आहेत ते शिकलेले आहेत. प्रत्येक घरामध्ये इंजिनियर आहेत. बरोबर. आणि तो नोकरीसाठी पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू इथं ॲडमिशन, इथं नोकरीसाठी प्रयत्न करतो. तिथं नोकरी पण आहे, काही फॉरेनला पण आहे. असं आता मालक आणि कामगार आता राहिले नाही. बरोबर. आता नेक्स्ट जनरेशनमध्ये काय आहे, आपल्याला ह्या तरुण पिढीला दुसरी बाजू म्हणजे एक डायव्हर्सिफाईड इंडस्ट्री सोलापूरला कोणत्या प्रयत्न करणार. त्याला पॉलिटिकल आता सगळे पक्ष देखील तयार आहेत मदत करायला. एक कल्पना माझ्याकडे कसं आहे की आता इंजिनियर जे आहेत सगळे, समजा एक 100 इंजिनियर आहेत. IT जरा 100-50,000. IT क्षेत्र असेल किंवा मेकॅनिकल असेल किंवा केमिकल असेल किंवा सिव्हिल असेल, बरोबर, असे इंडस्ट्रीज मध्ये काम करण्याची इच्छा असलेले विद्यार्थी जर एकत्र आले आणि सगळे प्रत्येकाचे 1 लाख कॉन्ट्रिब्युशन त्यांनी केलं, 100 विद्यार्थी झाला म्हणजे 1 कोटी झालं. मग अशा विद्यार्थ्याने स्वतःचा शेअर स्वतःच इंडस्ट्रीसाठी आणि समाजासाठी इथं काय तर टाकायची इच्छा असेल तर मिटकॉन म्हणून एक कंपनी आहे पुण्याला, तो आपल्याला प्रोजेक्ट तयार करून देतो. तो प्रोजेक्ट 1 कोटीच्या 100 कोटीचा प्रोजेक्ट पण देईल तुम्हाला. आणि तो प्रोजेक्ट सध्या तरी बँक फायनान्स करण्यासाठी कमी व्याजाने भरपूर आहे. जर आपण ते प्रोजेक्ट सँक्शन केलं आणि एक इंडस्ट्री तर चालू केलं, तो पुढच्या जनरेशनसाठी जो नाही आहे, जो कल्पना नाही, तो कल्पना माझा आहे. आणि विद्यार्थी एकत्र येणे आणि 1-1 लाख रुपये प्रत्येकाने देणे, हा योजनेनंतर पुढं मोठी इंडस्ट्री आपले पुरावा दिले आणि सगळ्या परत एकत्र सर्व राहू शकतील. म्हणजे सुरुवातीला आपलं इंडस्ट्रियल कसं यंत्रमाग किंवा अन्य जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रासारखंच हे IT सारखं क्षेत्र पण सोलापुरात येऊ शकते. IT असू द्या, टेक्निकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल असू द्या किंवा साधं सायकल तयार करण्याची इंडस्ट्री होणार. लुधियानामध्ये एक सायकल आता फार डिमांड आहे सायकल तयार करतो, नॉन कन्व्हेन्शनल इंडस्ट्री. जो सायकलची फॅक्टरी आपण कल्पना आहे तयार करायची, तो करू शकतो. म्हणजे जे नवीन कल्पना असेल ते आपण त्यासाठी 100 विद्यार्थी किंवा 50 विद्यार्थी एकत्र यायला पाहिजे, त्यांची एक मन जुळायला पाहिजे, मग नवीन प्रोजेक्ट सुरुवात 100 नसेल 10 लोक तर छोटी IT कंपनी चालू होते. बरं. IT कंपनी, इंडस्ट्रियल IT कंपनी, IT सॉफ्टवेअर कंपनी चालू करायला 10 बस आहे. बरं. आपण जे आता शैक्षणिक संदर्भात चर्चा करत आहोत, आपण तर बाकीच्या क्षेत्राशी निगडीत आहात, आपण राजकीय क्षेत्राशी निगडीत आहात, समाजसेवेशी निगडीत आहात. आपण राजकीय क्षेत्राशी निगडीत असताना सोलापूर महानगरपालिकेमध्ये 92 ते 97 पर्यंत आपण नगरसेवक म्हणून कार्यभार पाहिलेला. त्यावेळेचा कार्यभार आणि आत्ताचा जो सध्याचा राजकीय परिस्थिती पाहता इथले नगरसेवकांची परिस्थिती, ज्या नागरिकांनी आपल्याला निवडून दिलं ते नागरिकांची असलेले जे ध्येय धोरण असतील किंवा आपले विकास व्हावा त्या प्रभागाचा विकास आता दिसत नाही. तुम्ही त्यावेळेला जेव्हा 92 ते 97 दरम्यान तुम्ही नगरसेवक म्हणून होता, त्यावेळेला परिस्थिती कशी होती आणि आत्ताचं काय होतं? 92-97 मध्ये एक विश्वास होता मतदारामध्ये आणि आमच्यामध्ये अधिकाऱ्यांमध्ये, एक असं एकमेकाचा विश्वासावरती काम होत होतं. आणि जे संकल्पना आम्ही केलं असेल ते नागरिकांना देखील आवडत असेल किंवा अधिकारी देखील मला मदत करत असेल, त्या वाटत निवडल्यानंतर ना तिथं पाईपलाईन पाणी पिण्याचा प्रश्न फार होता. दयानकरची जी टाकी उभारली ते माझ्या नगरसेवकचं पिरियड तिथं ओपनिंग झालेली. आणि ते ओपनिंग झाल्यानंतर नवीन पाईपलाईन जे करायचं होतं वॉर्डची,
मी गेल्यानंतर इंजिनियर होतं, मला इंजिनिअर्स माहीत होतं. मी विचारलं आपलं वाड्याचं लेआउट काय का, म्हणजे पूर्वीचं टाकलेले पाईपची डिटेल पाहिजे मला. बरं. कुणाकडे नाही येते. बरं. म्हणजे तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये म्हणजे पाईपलाईन जोडणी कुठं कुठे पाईप कुठं गेलं हे माहीत नाही. साहेब एकच पाईप माहिती आहे, बाकीचं कुठं माहिती आहे. बाकी कसं नगरचं सुचवतात मला इथं पाहिजे, मग ते जोडून देतात. मग त्याची एक्सटेन्शन करून ठेवलेलं आहे. मग पाणी कुठं कुठं जाते माहिती नाही. मग परत एकदा नवीन लेआउट करावं लागेल. एका जुना माणसाला बोलून ते कुठं कुठं पाईप जोडले जोड करून आणि त्याला आपल्याला एक नवीन पाईप, आता नवीन टाकी झाल्यानंतर नवीन पाईपला जोडू आणि ते परत रिकनेक्शन द्यायचं प्रेशर वाढवण्यासाठी. तेव्हाची एक अडचण असं मला आहे. म्हणजे असं बरेच लूपहोल्स आहेत. टेक्निकल मला जे माहीत असलं तर पाण्याचं प्रेशर तो करण्यासाठी मला एक नवीन कनेक्शन देऊन परत ते डोस वाढून एरियामध्ये पाण्याची व्यवस्था मी सुरळीत केली. आपण 5 वर्षाचं जे नगरसेवक पद होतं की आपण परत दुसऱ्यांदा पण काहीतरी प्रयत्न केलाय, आपल्याला अपयश आलंय. आत्ताचं तर महानगरपालिकेची निवडणूक 1 प्रभाग 2 प्रभाग 4 प्रभाग अशी सिच्युएशनमध्ये महानगरपालिकेची परिस्थिती चालू आहे. कारभार कमी आणि दुसऱ्याकडे लक्ष जास्त. कारण नगरसेवक जे सांगतात त्यापेक्षा अधिकारी जे सांगेल तेच ऐकायचं अशी परिस्थिती आता स्थिती आहे. त्यावेळेची स्थिती कशी होती? त्यावेळेची स्थिती कसं होतं, सिनियर जे आम्हाला गाईड करत होत ना ते देखील आम्हाला गाईड करत होते. बरं. आणि आम्ही जे प्रश्न विचारला त्याला आम्हाला समाधान उत्तर देत होतं. आणि अधिकाऱ्यांकडे माहिती घेतलं तर अधिकारी देखील माहिती देत होते. पण आत्तापर्यंत कसं आहे माहिती का, सिनियर ज्युनियर काय राहिलेलं नाही. आणि जे काय सिनियर आहेत ज्युनियरला माहिती देतात काय माहीत नाही, आणि नवीन आहे त्यांना काय माहीत नाही. फक्त नवीन असं आहे, असं वाटतं की आपण जोरात बोललं की काम होते, आपण माहिती घेऊन बोललं तर काम होते. हे जेव्हा समजत नाही तोपर्यंत आपल्याला ते पदासाठी आपण ते योग्य होणार नाही. म्हणून आपण अगोदर माहिती घ्यायला पाहिजे. आपण काय विचारतो ते टेक्निकल माहिती किंवा तुमचा डाटा माहिती घ्या आणि प्रश्न करा आणि विचारून घ्या, मग काम होते. आपण नगरसेवक म्हणून काँग्रेस पक्षाकडून आपण नगरसेवक झाला, नंतर तुम्ही राष्ट्रवादीत गेला, तिथून तुम्हाला परिवहनची सदस्य म्हणून तुम्हाला निवड झाली. परिवहनचं तुम्ही काय वर्ष कार्यभार बघितला, त्यावेळेची परिवहनची स्थिती आणि आत्ताची, म्हणजे आता तर बसच दिसत नाही, कुठं आहे काय माहित नाही. त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थितीमध्ये काय तुम्हाला? आता बसच कुठे दिसत नाही. त्यावेळी कसं होतं, 87 बस होत्या वेळेस आणि स्टाफ देखील व्यवस्थित होता आणि त्याचं पेमेंट देखील व्यवस्थित होतं. आणि कॉर्पोरेशन बजेट आणि परिवहनचं बजेट सेपरेट होतं. बरोबर. आम्ही बजेट सेपरेट करून देत होतो. सेपरेट करत असताना आम्ही जे प्लॅनिंग करून नवीन बस घ्यायचं का, दुरुस्ती घ्यायचं का, टायर घ्यायचा, हे सगळं विचार करून आम्ही करत होतो. आणि तिकीट इश्यू आणि ड्रायव्हरची नवीन भरती असेल किंवा नसेल, पण नवीन भरती आम्ही काय केलंच नाही. जे वेटिंग लिस्टमध्ये त्यांनाच दिलेलं आहे, त्यांनाच भरती दिलेली. आणि उत्पन्न खर्च हा ताळमेळ जसं म्हणजे का तेव्हा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत होता. प्रश्न मीच कर महापौर पाटणकर साहेब होते, हा चुकीचं काय देत असते. उत्पन्न कमी आलेलं आहे पण खर्च जास्त व्हायला कुठं कमी शोध पाटणकर महापौर असं मी त्यांना बोललेलं आहे. आणि असा लेख देखील तेव्हा पेपरला आले. आणि तेव्हापासून तर सुधारणा करून कुठं कुठं लूपहोल्स आहेत, म्हणजे टायर्सची किती मागणी होती, किती मागवलं आहे आणि स्टोअरमध्ये काय काय आहे, हे सगळ्याची माहिती घ्यायची सुरुवात झाली. तिथून सुरुवात झाली, थोडंफार चांगलं आहे. बरं, अजून एक प्रश्न असा आहे की आपण आता राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य आहात. प्रांतात वर्ण जर आपल्याला आदेश आला आहे की आता नवीन जे प्रभाग असतील किंवा वार्ड असेल, या प्रभागात आपण गवंडी वस्तीमध्ये नसेल किंवा आपल्याला जे पक्षाने सांगेल त्या ठिकाणी जर आपल्याला जर उमेदवारी उभारा म्हणून सांगितलं तर आपली काय मनस्थिती आहे? कसं आहे, आमचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार श्री चंद्रकांत पवार साहेब यांच्या त्या आदेशाला मी मान्यता केलेलं आहे. पक्षाचा आदेश निघाला मी नाही असं कधीच होत नाही. मी 30 वर्षापासून पक्षात म्हणजे स्थापनेपासून पक्षात आहे. प्रत्येक अध्यक्षाबरोबर काम केलेलं आहे. आणि पवार साहेबांचं कुठलेही राजकीय मेळावा असेल, मी महाबळेश्वरला होतो, नाशिकला होतो, मुंबईला होतो, त्यांचं एकच वाकायचं असतं, तुम्ही काम करताना 80% समाज कार्य करा, 20% राजकारण करा. तेच पाहुणे मी वापरले. आत्तापर्यंत मी समाजकारण 80% केले. समाजामध्ये दिसेल मी कुठं राजकारणामध्ये पक्षाला जेव्हा मला बोलवलं तेव्हा मी तिथे गेलेले. पक्षाने आदेश काढले आहे तिथं मोर्चा आहे, या तिथं अध्यक्षाने आज इथं निवेदन द्यायचं आहे, निवेदन दिलं. आज मीटिंग आहे, मीटिंग आहे, माझं इथं मांडायचं मांडलं. 20% राजकारण केलं आणि समाजासाठी प्रयत्न केला.
जर पक्षाचे तसा आदेश दिला तुमचं गरज आहे आणि मी तयार आहे, आणि कसं आहे मी पक्षामध्ये चिटणीस, सरचिटणीस, जनरल सेक्रेटरी, उपाध्यक्ष आणि प्रांतिक म्हणून आता मागचं 3 वर्ष होते. जर पक्ष मला पुढं आणखी जबाबदार दिला तरी मी घ्यायला तयार आहे. पक्ष सांगितलं तुम्ही इथं उभारायला तयार आहे. पक्ष सांगितलं तुम्ही हे काम करा, तोही पुढं काम करायला तयार आहे. पण समाजाचा दृष्टिकोन ठेवून मी तिथे काम करतो. आपण स्वरांजली चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात आपण आलात. आपलं अभ्यासक्रमासंदर्भात असेल किंवा राजकीय संदर्भातील जे चर्चा असेल, आपण स्वरांजलीच्या प्रेक्षकासाठी विस्तृतपणे सांगितलं. त्याबद्दल मी स्वरांजली चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो. स्वरांजलीचे संस्थापक, ब्रँड फाउंडर आणि सगळं तुमचं टीम, विशेष करून माझं मित्र व्यंकटेश जोंताईंनी मला इथं बोलवून 2 शब्द समाजासाठी आणि शैक्षणिक धोरणासाठी ते संदेश देता येईल मी बोलण्यासाठी प्रयत्न केला. आणि सर्व प्रेक्षकांना जे ऐकलं असेल ते मनापासून ते घेऊन समाज सुधारण्यासाठी सर्वजण एकत्र